हॅलो गर्ल्स, वेलकम टू वर्क ॲस्पिरंट. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की वर्क ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण ज्या ICDS बद्दलचे जे तांत्रिक विषय त्याबद्दलच्या ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या सुरू केल्या आहे. 4-5 दिवसांपूर्वी मी कायदे म्हणजे तुम्ही ICDSमध्ये जे तांत्रिक विषयामध्ये कुठले कुठले कायदे तुम्ही करायला हवे त्याबद्दल व्हिडिओ मी पहिलाच व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे तांत्रिक विषय आहे त्यासाठी तुम्हाला कुठलीही टेस्ट सिरीज वगैरे घेण्याची गरज नाही आहे. त्यासाठीचा जो टेक्निकल पार्ट आहे तो मी माझ्या चॅनलवरती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. तर त्यापैकी जे 3 कायदे होते त्याचे टेस्ट सिरीजच्या स्वरूपात जे ते मी तुम्हाला त्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून टेस्ट नंबर 1, 2 आणि 3 तीनही मी अपलोड केली आहे. त्यामध्ये आपण सती प्रतिबंध कायदा 1829, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 आणि बालन्याय अधिनियम काळजी व संरक्षण, मुलांची काळजी व संरक्षण 2015 याबद्दलची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याचे 3ही व्हिडिओ जे ते मी अपलोड केलेले आहे. यासाठी तुम्हाला जास्त सर्च करण्याची पण गरज नाही आहे. चॅनलवरती ICDS नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ जे ते अवेलेबल होतील. त्यानंतर जो पहिला व्हिडिओ होता कायद्यांचा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲज अ कम्प्युटर ग्रॅज्युएट तुम्हाला जर खरंच कम्प्युटर हा विषय अडत असेल तर तुम्ही मला सांगू शकतात, मी तुमची त्यामध्ये नक्की हेल्प करेन. तर मला कमेंट देखील आली की ताई कम्प्युटरच्या सब्जेक्टशी रिलेटेड काहीतरी घे. तर TCSच्या ज्या बाकीच्या सरळ सेवा झालेल्या आहेत त्या बघता त्यातले क्वेश्चन बघून त्या टाईमचे जे क्वेश्चन आहे म्हणजे त्या टाईपचं जर TCSने काहीतरी कुठला तरी फॉर्मॅट विचारला आहे, डॉक्युमेंटचा फॉर्मॅटचं एक्सटेन्शन विचारलं आहे, तर मी PPTचं बाकीच्याचं ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. जे फुल फॉर्म विचारले ते ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर TCSनी शॉर्टकट की ज्या आहेत त्या विचारल्या आहेत त्या देखील ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही जी आजचं लेक्चर आहे ते बेसिक कम्प्युटर्स याच्यावरती आहे आणि याचे 2-3 व्हिडिओ येईल आणि मी एक PDF देखील ग्रुपला अपलोड करेल. तुम्ही फक्त तेवढी जरी वाचली तरी 10 पैकी तुमचे मिनिमम 8 क्वेश्चन जे ते सॉल्व्ह होतील. म्हणजे 20 पैकी 15 ते 16 मार्क जे ते तुम्ही यातून नक्कीच घेऊ शकाल. आणि तुम्हालाही माहिती की सरळ सेवेचा सगळे लोक अभ्यास करत आहेत, परंतु तुम्हाला टेक्निकलवरती तुमचा होल्ड असणं जे ते गरजेचं आहे. तसंच नॉन टेक्निकलमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तसं मी फक्त तुम्हाला टेक्निकलच्याच गोष्टी प्रोव्हाइड करते चॅनलला सध्या तरी, परंतु जो ग्रुप आहे ICDSचा त्यावरती जे नॉन टेक्निकलसाठीचं जे मटेरियल आहे जसे की बुक्स व त्यांचे लेखक झालं, त्यानंतर लेखकांची टोपण नावं झालं, त्यानंतर प्रयोगावरील वगैरे नोट्स, त्या सगळे जे ते मी टेलिग्राम ग्रुपला टाकण्याचा प्रयत्न करते. तर ज्यांना हवं असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, त्यांनी तिथून जे ते मटेरियल ॲक्सेस करू शकतात. आणि या लेक्चरची देखील ही जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरून भेटून जाईल. तर पहिला क्वेश्चन आहे, इन कम्प्युटर टर्मिनॉलॉजी व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॅम. तर सॉरी याचा आन्सर जे ते या फुल फॉर्म ऑफ रॅम विचारलं आहे. तर रॅमचा फुल फॉर्म असतो रँडम ॲक्सेस मेमरी. आता या ज्या आहेत त्या 2 टर्मिनॉलॉजी सेम एक आहे रँडम ॲक्सेस मेमरी आणि दुसरी असती रीड ओनली मेमरी, ROM ज्याला म्हणतो. आणि दोघांचीही फुल फॉर्म विचारण्याच्या शक्यता असतात. तर लक्षात ठेवायचे रँडम ॲक्सेस मेमरी हा एक मेमरीचा प्रकार आहे आणि त्यानंतर रीड ओनली मेमरी हा एक मेमरीचा प्रकार आहे. तर रँडम ॲक्सेस मेमरी ही जी असते ती टेम्पररी असते आणि याला व्होलाटाईल मेमरी देखील म्हणतात. टेम्पररी का असते तर तुम्ही कम्प्युटर बंद केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे तो लॉस होऊ शकतो यातून. परंतु रीड ओनली मेमरी जी असते ती टेम्पररी नसते, ती परमनंट मेमरी असते आणि नॉन व्होलाटाईल मेमरी म्हणतात याला. ह्याच इन्फॉर्मेशनवरती तुमचे 2-3 क्वेश्चन जे ते TCS जे ते फ्रेम करतं. तुम्ही जर मागे बघितलं असेल TCSनी एक एक्झाम घेतली होती DFSL फॉरेन्सिक लॅबसाठीची, त्यामध्ये जे ते कम्प्युटरच्या पण काही जागा होत्या त्यामध्ये त्यांनी 4 ते 5 क्वेश्चन फक्त यातूनच विचारून घेतले होते की व्होलाटाईल मेमरी काय असतं, व्होलाटाईल मेमरी चा फुल फॉर्म, त्यानंतर कोणती मेमरी ही व्होलाटाईल मेमरी असते, नॉन व्होलाटाईल मेमरी असते, त्यानंतर व्होलाटाईल म्हणजे काय. व्होलाटाईल म्हणजे तुमचा डाटा जो आहे तो लॉस होऊ शकतो, नॉन व्होलाटाईलमध्ये तुमचा नाही होत. रॅम जो आहे तो व्होलाटाईलमध्ये येतो. त्यानंतर आहे
इन द वर्ल्ड ऑफ कम्प्युटर व्हॉट इज उबंटू. तर कुकी आहे, प्लग इन आहे, टोकन आहे किंवा ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर तुम्ही TCSची जी एकदम चर्चित एक्झाम आहे तलाठीचे क्वेश्चन पेपर जर बघितल्यात तर तलाठीमध्ये जे येते संगणक हा टॉपिक त्यांना दिलेला होता आणि 2 किंवा 1 क्वेश्चन जे येते तलाठीच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जे येते बघायला भेटेलच. तर त्यात तुम्ही बघितलं तर ऑपरेटिंग सिस्टीमवरती खूप सारे क्वेश्चन विचारले. ऑपरेटिंग सिस्टीम दिलं आहे, यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नाही आहे किंवा आहे, जसं विंडो, मॅकिंटोश जे दिलेले आहेत, त्याच्यानंतर लिनक्स आणि त्यात आणखी पॉवर पॉईंट वगैरे ऑप्शन टाकून देतात. मग आपल्याला माहिती आहे की पॉवर पॉईंट हे जे ते एक ॲप्लिकेशन आहे, ते हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. आपल्याला माहिती म्हणजे आता घाईघाईमध्ये किंवा फ्लोमध्ये मी म्हणत असेल की आपल्याला माहिती आहे, मला माहिती की बरेच लोक जे ते आर्ट्सचे किंवा कॉमर्सचे स्टुडंट असेल तर बेसिक टर्मिनॉलॉजी पण कधी कधी नसते माहीत. आणि यात चुकीचं काहीच नाही आहे, कारण जी गोष्ट आपण शिकलोच नाही आहे ती माहीत असणं गरजेचंच असेल असं नाही आहे. परंतु तुम्ही जे हे बेसिक जी स्टडी आहे ती तुम्ही करू शकतात. तर यामध्ये उबंटू जे असते ते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर पिवट टेबल इज द फीचर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर. तर पिवट टेबल जे ते मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे वापरतो त्याचा जे एक ते फीचर म्हणून काम करतं पिवट टेबल. त्यानंतर आहे मग द फॉलोइंग इन्व्हेंटेड द कम्प्युटर लँग्वेज कोबल. तर कोबल जी आहे ती ग्रेस मोरी होपर यांनी जी आहे ती इन्व्हेंट केली आहे. त्यानंतर कोबलचा फुल फॉर्म काय तर कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज हा जो आहे तो याचा फुल फॉर्म आहे. आणि ग्रेस मोरी होपर यांनी जी आहे ती ही लँग्वेज जी आहे ती इन्व्हेंट केली. जशा कम्प्युटरच्या वेगवेगळ्या लँग्वेज असतात, पायथन असेल किंवा जावा असेल किंवा C++ असेल, या लँग्वेजपैकी ही जी आहे ती एक लँग्वेज आहे कम्प्युटरची. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. याबद्दल एकतर तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाईल किंवा ती कुणी इन्व्हेंट केली एवढंच विचारलं जाईल, याच्यापेक्षा जास्त काही डीपमध्ये जाणार नाही. त्याच्यानंतर डेस्कटॉप कम्प्युटर्स, लॅपटॉप कम्प्युटर्स, टॅबलेट्स अँड स्मार्टफोन आर डिफरंट टाईप्स ऑफ. जे आपण स्मार्टफोन कम्प्युटर वगैरे यूज करतो आहे ते कुठल्या टाईपमध्ये येतात हे विचारलं गेलं आहे. तर स्मार्टफोन, त्याच्यानंतर टॅबलेट्स, लॅपटॉप हे जे ते मायक्रो कम्प्युटर्समध्ये जे ते येतं. त्यानंतर व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कम्प्युटर, स्मॉलेस्ट युनिट ऑफ डाटा इन कम्प्युटर. तर स्मॉलेस्ट युनिट जे ते बीट हे असतं. ही जी स्लाईड आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा, कारण याच्यावरती एक ना एक क्वेश्चन तर आलेलाच असतो की कम्प्युटरच्या युनिटवरती. तर ही स्लाईड जी आहे ती म्हणजे तुम्ही एकदा रीड करून घ्या किंवा PDF मधून किंवा आत्ताच व्हिडिओमधून जे ते स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि एकदा दोनदा जे ते रीड करून घ्या, कारण हा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेहमी जो आहे तो हा क्वेश्चन जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे TCS जे ते फ्रेम करून विचारतं म्हणजे विचारतंच. त्यानंतर वर्ल्ड वाईड वेबचा शोध जो आहे तो 1989मध्ये जो आहे तो कोणी लावला होता. हा क्वेश्चन जो आहे तो तलाठीला पण विचारला गेला आहे. आय थिंक तलाठीची जी तुम्ही जर बघितलं तर 2nd किंवा 3rd शिफ्टलाच हा क्वेश्चन जो आहे तो विचारला गेला होता. आणि हा क्वेश्चन जो आहे तो 2 वेळा विचारला गेला आहे. एकदा विचारलं होतं की टीम बर्नर्स-लीने वर्ल्ड वाईड वेबचा शोध जो आहे तो कोणत्या वर्षी लावला होता, आणि त्यानंतर वर्ल्ड वाईड वेबचा शोध जो आहे तो कोणी लावला आहे तर टीम बर्नर्स-लीने जो आहे तो वर्ल्ड वाईड वेबचा शोध जो आहे तो लावला होता. त्यानंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FDD. तर FDDचा फुल फॉर्म आहे फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. असे जे खूप सारे तुम्हाला बेसिक जे फुल फॉर्म आहे ते विचारतील. आणि हा जो आहे तो फर्स्ट पार्ट आहे. याचे 2 किंवा 3 पार्ट जे ते आपल्याला व्हिडिओ घ्यावा लागेल, कारण कम्प्युटर म्हटलं की थोडंसं बेसिक त्याच्या मागे येतं, थोडंसं समजून सांगावं लागतं. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल एकत्र जर घेतला तर, किंवा तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर 1 ते 1.5 तासाचा व्हिडिओ जर घेतला तर यामध्ये सगळे फुल फॉर्म, शॉर्टकट कीज ज्या विचारल्या जातात ते घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर तुम्ही जर लेक्चर बघितलं तर तुम्ही मला कमेंट करू शकतात की 1-1.5 तासाचं जर लेक्चर असेल तर तुम्ही कम्फर्टेबल आहात का. जर असाल तर आपण लेंथ थोडी व्हिडिओची मोठी ठेवून ते करण्याचा प्रयत्न करू, कारण मी नेहमी ट्राय करते की व्हिडिओची लेंथ जी ती कमी असेल म्हणजे तुम्हालाही कमी वेळेत जे तुमचा थोडासा प्रोडक्टिव्ह स्टडी जो आहे तो होईल.
त्यानंतर विच शॉर्टकट की यू यूज टू प्रिव्ह्यूविंग द पेज बिफोर प्रिंटिंग. तर प्रिव्ह्यू करायचं एखादं पेज प्रिंट व्हायच्या आधी, तर त्याची शॉर्टकट की जी विचारली आहे तर Ctrl+F2 ही जी आहे ती प्रिव्ह्यू करण्यासाठी जी येते शॉर्टकट कीज आहे. ह्या शॉर्टकट कीजवरती देखील जर तुम्हाला हवा असेल तर एक 10 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवू शकतो. शॉर्टकट कीज तर नेहमी विचारल्या जातात. Ctrl+Z असेल, Ctrl+X असेल, नेहमी विचारल्या जातात. त्यानंतर रो हायलाईट करण्यासाठी, फाईल सेव्ह करण्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या कीज आहे त्या नेहमी विचारल्या जातात. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्राउझर. तर ब्राउझरचं काही एडिट डॉक्युमेंट्स करायचे किंवा ॲक्सेस इंटरनेट, टू प्ले गेम्स, टू क्रिएट स्प्रेडशीट्स. तर इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी जो आहे ते ब्राउझरचा यूज जो आहे तो केला जातो. त्यानंतर विच प्रोग्रामिंग लँग्वेज इज नोन ॲज द लँग्वेज ऑफ वेब. तर HTML जे ते लँग्वेज ऑफ वेब म्हटलं जातं. तर HTMLचं फुल फॉर्म काय याच्याबद्दल पण पुढे क्वेश्चन आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर खरंच चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला थोडं तरी बेसिक कम्प्युटरबद्दल येतं आहे. त्यानंतर विच प्रोटोकॉल इज यूज टू सेंड ईमेल्स, HTTP, SMTP. जर तुम्हाला फुल फॉर्म माहीत असेल याच्यापैकी तर तुम्हाला समजेल की ईमेल सेंड करण्यासाठी SMTPचा यूज केला जातो. त्याचा फुल फॉर्मच आहे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा जो आहे तो SMTPचा जो आहे तो फुल फॉर्म होतो. तर फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा, कधी कधी विचारतील की ईमेल्स सेंड करण्यासाठी जो प्रोटोकॉल यूज केला जातो त्याचं फुल फॉर्म काय, तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा जो आहे तो SMTPचा जो आहे तो फुल फॉर्म आहे. त्यानंतर विच फाईल फॉर्मॅट इज यूज टू इमेज. वेगवेगळ्या गोष्टींचे जे ते फॉर्मॅट विचारला गेला आहे, डॉक्युमेंटचा विचारला गेला आहे. त्यानंतर आणखी कशाचं तरी तलाठीला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एक्झामला जे ते विचारला आहे, त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो टाकला आहे की कुठला फॉर्मॅट जो आहे तो इमेजसाठी जो आहे तो वापरला जातो. तर .jpg हा फॉर्म जो आहे तो इमेजसाठी जो आहे तो वापरला जातो. त्यानंतर व्हॉट डज HTTP स्टँड फॉर. तर हा क्वेश्चन जे आहे ते मागच्या ऑप्शनमध्ये एका ठिकाणी आला होता. तर HTTP म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं जे ते याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर HTMLचं देखील एक्सटेन्शन जे ते विचारलं जातं. जर तुम्हाला HTMLचं एक्सटेन्शन माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा सर्च करून HTMLचं एक्सटेन्शन जे ते तुम्ही लक्षात ठेवा, किंवा लास्टला व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला HTMLचं जे हे ते सांगेल. त्याच्यानंतर व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ USB. तर USBचा फुल फॉर्म काय होतो, युनिव्हर्सल सिरियल बस, युनिव्हर्सल सिस्टीम बस, युनिक सिरियल बस, युनिव्हर्सल स्टोरेज बस. तर याचा जो फुल फॉर्म आहे तो युनिव्हर्सल सिरियल बस असा होतो. तर मी कॉलेजला असताना माझं युनिव्हर्सल सिस्टीम बस आणि युनिव्हर्सल सिरियल बसमध्ये नेहमी कन्फ्युजन व्हायचं, का माहीत का, पण व्हायचं, नेहमी व्हायचं. तर USBचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. त्यानंतर आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ फायरवॉल इन अ कम्प्युटर. तर फायरवॉलचं फंक्शन काय हे विचारलं आहे. टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द अनऑथराइज्ड एक्सेस हे जे ते फायरवॉलचं जे ते फंक्शन आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, याच्याबद्दल जास्त काही डिटेल्स तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. विच की कॉम्बिनेशन इज यूज टू कॉपी टेक्स्ट. कॉपी करण्यासाठी कॉपीचं जे आहे शॉर्टकट की ती इझी आहे, Ctrl+C. कॉपी करायचं आहे Ctrl+C, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, त्याचं जास्त काही लक्षात ठेवायची गरज पडत नाही. Ctrl+X जे ते आय थिंक कट करण्यासाठी वापरलं जातं. विच टाईप ऑफ मेमरी इज टेम्पररी अँड इरेज व्हेन कम्प्युटर इज ऑफ. हे जे मी तुम्हाला फर्स्ट जे क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की ही कुठली मेमरी आहे, याचा आन्सर आहे रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर विच कंपोनंट इज कन्सिडर ॲज द ब्रेन ऑफ कम्प्युटर. तर ब्रेन ऑफ कम्प्युटर सगळ्यांना माहिती, हे तर सगळ्यांनाच माहिती असतं की CPU हा जो आहे तो ब्रेन ऑफ कम्प्युटर आहे. जसं बायोलॉजीमध्ये आपल्याला माहीत असतं की मायटोकॉन्ड्रिया इज पॉवर हाऊस ऑफ सेल, तसं कम्प्युटरमध्ये पण सगळ्यांना माहिती आहे की CPU जो आहे तो कम्प्युटरचा ब्रेन आहे. तर आजचे जे 20 क्वेश्चन आहे ते डिस्कस करून झालेले आहे. त्यानंतर आपल्या वोक ॲस्पिरंट चॅनलला म्हणजे किती 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी खूप कमी सबस्क्रायबर बाकी आहे. तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.